माऊली, दिवे लागण झाली की नाही? या दिवे लागणीला आपल्या संस्कृतीमध्ये फार महत्व आहे बघ. सद्विचार, सद्भावना यांचं आगमन होतं संध्याकाळी दिवे लावले असले तर. पण आपल्या कथेत लीलावती अलबेल आहे. मग तिचं मन असं का बरं विचार करताय? का पूर्वीचं काहीतरी राहिलेलं असावं याची तिला हुरहुर आहे? तसं असेल तर त्याचे परिणाम फार गंभीर होऊ शकतात. हे धान्य चांगल्या प्रतीचे वाटत नाही. आळा, जन्म गेलाय माझा व्यापारात. माझ्या इतकी धान्याची गुणवत्ता या बाजारात कुणीही ओळखू शकत नाही. गुणवत्तेसाठी माझे धान्य प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच अंमळ महाग देखील आहे. महाग असलेली कुठलीही गोष्ट सर्वोत्तम असते हा सार्वत्रिक गैरसमज आहे महोदय. हे बघ, पटत आणि परवडत असेल तर घे, अन्यथा आनंदाने चालता. खरे तर मला 20 गोण्या भरून धान्य हवे होते. असे मोहरा आहेत का तुझ्याजवळ? तुला पाहून तुझ्याजवळ त्या नसतीलच, कारण की तू धनिक वाटत नाहीस. योग्य ओळखलेत, परंतु निम्मेच. माझ्याकडे मुद्रा नाहीत, पण त्याच रकमेची अस्सल रेशमी वस्त्रे आहेत. वस्त्रे घेऊन मी काय करू? मला मोहरा हव्यात. आश्चर्य आहे, लग्नाळू मुलीचे पिता कायम मती गहाण का ठेवतात? तोंड सांभाळून बोल. रागवण. मी प्रज्ञावंत. अलकापुरीमध्ये माझा रेशमी वस्त्रे बनविण्याचा व विकण्याचा व्यवसाय आहे. विचार करा, आपला हा एक व्यापार आहेच. माझ्यासोबत मिळून आपण रेशमी वस्त्रांचा व्यापार करू शकता. म्हणजे आपण दोघे मिळून मी अलकापुरीत धान्याचा व्यापार वृद्धिंगत करेन, येथे रेशमाचा व्यापार वाढीस लावूया. अर्थात हा प्रज्ञावंत आपणास जावई म्हणून पसंत असेल तर. प्रस्ताव तर वाईट नाही, विचार करावयास हरकत नाही. आपले दूत आमच्या नगरीमध्ये जावयाचा शोध घेत आले होते. त्यांच्याकडून माहिती घेतच मी इथवर आलो आणि ठरवले एका व्यापाऱ्यास भेटावे तर व्यापारी प्रस्ताव घेऊनच. प्रज्ञावंत, तुझे हे नवीन संबंध प्रस्थापित करण्याचे चातुर्य खरंच विलक्षण आहे. बसा. नाही. लीलावती, ए लीलावती, ये. हे आपले होणारे जावई बापू. औक्षवंत व्हा. विवाह पश्चात तू आमच्या सोबत आमच्याच घरी राहण्याचा निर्णय घेतलास ते योग्यच केलेस. जावयासोबत पुत्र मिळाल्याचे समाधान तुझ्यामुळे आम्हाला प्राप्त झाले आहे. लीलावती, कसला विचार करतेस? इतका भव्य आणि सुनियोजित विवाह सोहळा खचितच या पंचक्रोशीत यापूर्वी कधी झाला असेल. सारे अतिथी किती प्रसन्न होते नाही? काय ग, कसला विचार करतेस? तळ हाताच्या रेषेसारखी आपली कन्या आज किती मोठी झाली. किती सुयोग्य आणि सुंदर वर तिला लाभला. भाग्यवान आहे ती. पण पालक म्हणून आपण तिच्या संगोपनात कुठे कमी पडत असू का? शंका कायम मला त्रास देत असते. लीलावती, किती मंगल दिवस आहे. आज आपल्या पुत्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा दिवस आहे आणि तू अशा शंका घेतेस.
आयुष्यात चढ उतार कमी का पाहिले आपण? तू त्यातून देखील मार्ग काढलेस ना. आणि आपल्या पुत्री करता आपण सर्वोत्तम असा वर निवडलाय. अहून अधिक काय करावे एखाद्याने? हे दिवे असे मंगल क्षणी असे का दिसतात? काही अपशगुन तर नाही ना घडणार? लीलावती, हे पहा, या सततच्या चिंता करणं बंद कर. हे सततचं शकून अपशकून असं मोजमाप लावत बसलो असतो तर हे दिवस दिसले असते का आपल्याला? त्यात काहीतरी शंका उपस्थित करत राहणं. ओम भवती भिक्षां देहि. ओम भवती भिक्षां देहि. आचार्य आपण प्रणाम. आपण आलात आनंद झाला. शुभम भवतु. पुत्री, तुझी ही भरभराट पाहून प्रसन्न वाटले. पुष्कळ धन धान्य द्रव्य जमा केलेले दिसते. होय, आपणास काही समस्या आहे का? आणि जे कमावले आहे ते स्वकष्टाने स्वबुद्धीने. कुणास भिक्षा देऊन पाया घालविण्यासाठी नव्हे. अहो, हे काय म्हणत आहात आपण? आज जा. पण लीलावती, आज जा. आपण असे सुचवायचे आहे का की आपण जे काही मिळवले ते स्वबळावर? अर्थात. आणि या श्रेयात कुणीही वाटेकरी नाही. भिक्षा मिळाली आहे ना, पुढील वाट धरा. प्रभू, साधू वाण्याने आपणास शब्द दिला होता की मुलीच्या जन्मानंतर तो सत्यनारायणाचं व्रत करेल. हे त्याने केलेच नाही. आता तिचा विवाह देखील झाला तरी देखील त्याने व्रत पूर्ण केलेले नाही. हे असेच चालू राहिले तर नारायण नारायण. काय जावई बापू, झाली का सर्व तयारी? होय पिताश्री, आपण एक दृष्टिक्षेप टाकावा. तो काही सुधारणा असल्यास सांगावी. मी यात आपण किती सामान्य येत आहोत, कुठे कुठे किती माल विकला जाईल याचा अनुमान नोंदविला आहे. आणि साधारण किती खर्च होईल व किती मिळकत लावेल हे लिहिलेले आहे. वा, उत्तम. सर्व मांडणी अगदी तंतोतंत आणि चोख केलेली आहे. प्रज्ञावंत, तुम्ही आमचे जावई आहात याचा सार्थ अभिमान आहे आम्हाला. कसल्या अभिमानाच्या गोष्टी चालल्यात? आपला जावई किती सद्गुणी आहे याचेच कौतुक करीत होतो. आज विवाह पश्चात प्रथमच व्यापारासाठी एवढ्या लांब जावे लागत आहे. त्यानिमित्ताने आपल्या सानिध्यात राहून मला बरेच व्यवहार ज्ञान प्राप्त करता येणार याचाच आनंद अधिक आहे. ठीक आहे. लीलावती, जरा. हो.
ही प्रतिमा कशासाठी? जेव्हा जेव्हा माझी आठवण येईल तेव्हा ही प्रतिमा बघा. मी जवळ असण्याची खात्री होईल. तुझी आठवण यायला मी तुला विसरलो तर पाहिजे. त्या ध्रुव तारासारखी माझ्या हृदयात तू अढळस्थानी आहेस. आत्ता कुठे आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली होती आणि आता हा विरह कसा सहन करू मी? असे नाही का होऊ शकत की तुम्ही मला सोडून कधीच जाऊ नये, अथवा मी येते तुमच्या सोबत. कितीही वाटले प्रिय तरी ते शक्य नाही. आणि विरह हे देखील प्रेमाचेच रूप आहे. तसेच व्यवहार संसार हे देखील एक अटळ सत्य आहे. त्यासाठी हा प्रपंच करावाच लागेल. पण म्हणजे सदा आपले आयुष्य हे असेच नाही. लवकरच मी इतके धन प्राप्त करेल की त्या पश्चात आपल्याला असा विरह सहनच करावा लागणार नाही. अरे वा 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 वा. साधू आणि महोदय नमस्कार. नमस्कार नमस्कार. अहो तुम्हाला बघून मला किती आनंद झालाय म्हणून सांगू. म्हणजे तुम्ही नव्हता तर या बाजाराला मुळी शोभाच नव्हती. अहो बाजाराच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत केवळ एक फेरी मारा, सर्वत्र एकच चर्चा आहे की साधू वाण्याच्या मुलीचा विवाह सोहळा अहो किती दैदिप्यमान झाला. तुम्ही ज्या विवाह सोहळ्याविषयी बोलत आहात ते हेच. प्रज्ञावंत आमचे जावई आणि जावई बापू हे ठेकेदार. अच्छा अच्छा अच्छा. अहो मी म्हणजे अगदीच लहान माणूस आहे हो. नाही म्हणजे तुमच्या सासरे बुवांसमोर मी हे म्हणजे साक्षात सूर्यनारायणाला काजव्याने बोलण्यासारखे आहे हो. बरं मी काय म्हणतो, तुम्ही का नाही आलात विवाह सोहळ्यास? क्षमा करा श्रेष्ठी. अहो काय सांगू तुम्हाला, ऐन वेळी परराज्यात जावे लागले कामानिमित्ताने. नाही माझा जीव किती हळहळला असेल म्हणून सांगू. अहो एवढा मोठा विवाह सोहळा आणि मीच नाही. त्याशिवाय अहो व्यवसायासंबंधी कितीतरी महत्वाच्या गोष्टी बोलायच्या होत्या तुमच्याशी, त्या सगळ्या राहूनच गेल्या नाही का? नाही म्हणजे बरे झाले आता आपली भेट झालीच आहे. तर मी काय म्हणत होतो की बोलूया. प्रज्ञावंत तुम्ही इथे दुकानी बसा, आम्ही जरा जाऊन येतो. होय पिताश्री. या तिकडे येऊ. बांगडी बघा, बांगडी चला, बांगडी बघा बघा. ठरल्याप्रमाणे आहेत ना पूर्ण? काय ठेकेदार, माझ्यावर विश्वास नाहीये का तुमचा? नाही म्हणजे आज पहिल्यांदाच व्यवहार करतोय का आपण? क्षमा करा श्रेष्ठी, मला तसे म्हणायचे नव्हते. मी केवळ रीत म्हणून बोललो एवढेच. आणि हे बघा आता अगदी निश्चिंत राहायचे. सारे काही सुनियोजित आहे. जावई बापू, ती रंगीत रेशमी वस्त्रे दर्शनी भागात टांगून ठेवा. ग्राहकांना आकर्षित करण्याकरिता उत्तम असे तंत्र असते ते. मी पहा कसे सर्व मांडून ठेवतोय ते. काय झाले जावई बापू, कसला विचार करताय? पिताश्री, काही वेळापूर्वी मी सहजच बाजारपेठेत एक फेरफटका मारून आलो आणि माझ्या हे लक्षात आले की इथे आपल्यासारखे इतर अनेक व्यापारी आहेत जे धान्य व रेशमी वस्त्रे घेऊन आले आहेत विक्रीकरिता. आणि सर्वांचा माल उत्तम दर्जाचा आहे. शिवाय आपल्या किमतीही जास्त आहेत. मला असे वाटते की आपण आपल्या किमती निम्म्याहून कमी करूयात. अथवा नका काळजी करू, आपण जसे ठरवले आहे तसेच होणार. मी या बाजारपेठेत व्यापार करण्याचे तंत्र जाणून आहे.
व्यापार करण्याकरता केवळ उत्तम माल असून उपयोग नाही, तर तो माल विकण्याकरता हवी बुद्धिमत्ता. मी समजलो नाही. समजेल. एकदा का पेठेत गर्दी वाढू लागली की पहा आपल्या दुकानासमोर कशा ग्राहकांच्या रांगा लागतायत त्या. नमस्कार साधुवाणी. नमस्कार जावई बापू. सारे कुशल मंगल ना? अहो तुम्ही पाठीशी असताना कसली चिंता. आज अपेक्षेपेक्षा अधिक नफा झाला. अरे वा 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 वा. आणखीन माल मागवावा लागलाय. आपली कृपा. अहो माझी कसली कृपा. अहो हे घ्या, घ्या. अहो कशाला कशाला राहू द्या. अहो घ्या हो. बर तुम्ही एवढा आग्रह करताच आहात तर तुम्ही एवढे व्यापाराचे प्रयत्न करत आहात, त्यात माझी एवढीशी मदत झाली. एवढंच. आता बघाच उद्या आणखी नफा होतो की नाही ते. तसे झाले तर ही थैली अजून मोठी होईल बरं का. अहो मग बघाच बाहेरून ग्राहक येतील आपल्याकडे. बर येऊ का? जरा घाईत होतो. हो या. येतो जावई बापू. हे काय होते? तुम्ही त्यांना मोहरा दिल्यात का? मी या ठेकेदाराला काही मोहरा दिल्या. त्याने गावात जाऊन प्रजेला सांगितलं की आपल्याला सारा माल हा साधू वाण्याकडूनच विकत घ्यावयाचा आहे. प्रजा त्याचं ऐकते. हे त्याचं कौशल्य. प्रजेने आपल्याकडून माल खरेदी केला, यात आपल्याला झाला नफा. आपण ठेकेदाराला मोहरा दिल्या, हा झाला त्याचा फायदा. सारं काही जनरीत सांभाळून झालेलं आहे. परंतु पिताश्री इतर व्यापाऱ्यांचे काय? ते आपल्यासारखे नशिबान नाही ठरले. जावई बापू नशीब वगैरे काही नसतं. व्यापारात धोका हा पत्करावाच लागतो. आडवाटेनं 4 पावलंही टाकावीच लागतात. त्याशिवाय कोणत्याही व्यापारात नफा होत नाही. आणि हेच व्यवसायाचं सूत्र आहे. प्रभू, हे साधवण्याचे कृत्य तर रसातळाला गेलेले आहे. त्याने स्वतःच्या स्वार्थासाठी इतर सर्व व्यापाऱ्यांचा घात केला. प्रत्येकाच्या पापाची एक सीमा असते मुनीवर. तशीच ती सहन करण्याची देखील एक परिसीमा असते. या दोन्हीचा आता अंत झाला आहे. साधू वाण्याचे चक्र उलटे फिरवण्याचा निर्णायक क्षण आता समीप आला आहे. पाहिलंत माऊली, साधू वाण्यावर लक्ष्मी प्रसन्न होती, परंतु त्याची मती कलुषित झालेली होती. पापाचा घडा ओसंडून वाहिल्यावर शिक्षा होतेच, पण ती कुठल्या स्वरूपात होईल याचा प्रत्यय प्रत्यक्ष भगवंतच जाणतात. या साऱ्या कथांचा गाभा हाच आहे. कितीही चांगली अथवा बिकट परिस्थिती येवो, आपण माणुसकीची कास सोडू नये. आपल्या प्रत्येक कृत्याचा याच जन्मी हिशोब होत असतो. पाहू पुढील भागात काय घडतंय ते. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.